काय म्हणता पुणेकर, जमीन चोर निघाला मुरलीधर. हे वाक्य सध्या पुण्यासह राज्यभरात चांगलंच गाजतंय आणि याचं कारण आहे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर झालेले पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची जागा हडपण्याचे आरोप. पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची तब्बल 500 कोटींची 3.5 एकर जमीन अवघ्या 230 कोटींमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हडपल्याचा गंभीर आरोप सध्या केला जातोय. तर याच जागेवरती 34 मजल्यांचे 2 टॉवर उभारून तब्बल 3000 कोटींचा मलिदा लाटण्याचा मुरलीधर मोहोळ यांचा डाव होता, असाही आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केलाय. म्हणजे जे मुरलीधर मोहोळ कायमच आपण कसे स्वच्छ चारित्र्याचे असल्याचं भासवण्याचा प्रयत्न करतात किंवा माध्यमांमध्ये तशी इमेज पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न करतात, त्याच मुरलीधर मोहोळांचे हात कसे भ्रष्टाचारात आणि जमीन हडपण्याच्या गोरखधंद्यामध्ये बरबटलेले आहेत, हेच या जैन बोर्डिंग हाऊसची जागा हडपण्याच्या प्रकरणावरून उघड झालंय. बरं, हे आरोप फक्त मुरलीधर मोहोळ यांच्यापर्यंतच मर्यादित राहिलेले नाहीयेत, तर हे आरोप पोहोचलेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत. कारण या जागेच्या खरेदी विक्रीची परवानगी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मावस भावानं. त्यामुळे जैन बोर्डिंग हाऊसची जमीन हडपण्याचं हे प्रकरण नेमकं काय आहे, जैन समाजासह राजू शेट्टी आणि रवींद्र धंगेकरांचे मंत्री मुरलीधर मोहोळांवरती आरोप नेमके काय आहेत, या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मावस भावाचा रोल नेमका काय आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मात्र त्याआधी माझं हे चॅनल पटकन सबस्क्राईब करा, कारण जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नाहीत तर मी बनवत असलेले हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्या वेळेला पोहोचणार नाहीत. त्यामुळे पटकन माझं चॅनल सबस्क्राईब करा. आता मुरलीधर मोहोळ यांनी 500 कोटींची जमीन 230 कोटी रुपयात हडपल्याचं प्रकरण समजून घेण्याआधी जैन बोर्डिंग हाऊस नेमकं काय आहे, त्याचं महत्व काय आहे, हे आधी समजून घेऊ. पुण्यातील शिवाजीनगर मधील उच्चभ्रू अशा मॉडेल कॉलनीतील 3.5 एकर जागेवर शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग हे महाराष्ट्र आणि देशभरातून पुण्यात शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचं वसतिगृह आहे. जैन बोर्डिंगच्या 3.5 एकर जागेवरती भगवान महावीर मंदिर, मैदान आणि सांस्कृतिक हॉल देखील आहे. या जैन बोर्डिंगची उभारणी शेठ हिराचंद नेमचंद दोशी मेमोरियल ट्रस्टनं 1958 साली केली आहे. म्हणजे देशातील प्रसिद्ध वालचंद उद्योग समूहाचे संस्थापक वालचंद हिराचंद दोशी यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ शेठ हिराचंद नेमचंद दोशी मेमोरियल ट्रस्टची स्थापना केली होती. आणि याच हिराचंद नेमचंद दोशी मेमोरियल ट्रस्टनं कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी कर्वे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गरजू विद्यार्थ्यांसाठी हे वसतिगृह उभारण्याचं काम केलं होतं. म्हणजे विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या कानाकोपऱ्यातून गोरगरिबांची मुलं शिक्षण घेण्यासाठी आल्यावर त्यांची गैरसोय होऊ नये, पुण्यात त्यांची राहण्याची योग्य ती सोय व्हावी, त्यांच्या जेवणाची सोय व्हावी, या हेतूनं शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगची स्थापना झाली. आणि मागील तब्बल 65 वर्षाहून अधिक काळ ही संस्था गोरगरीब मुलांसाठी काम करत होती. आता इथपर्यंत आपण या जैन बोर्डिंग हाऊसचा इतिहास पाहिला. मात्र यापुढे आपण या जैन बोर्डिंग हाऊसची जमीन हडपण्याची कहाणी आणि त्याचा घटनाक्रम पाहणार आहोत. तर या जमीन हडपण्याच्या कहाणीला सुरुवात होते 21 एप्रिल 2024 पासून. हा तोच दिवस आहे ज्या दिवशी पहिल्यांदा जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेवरती मुरलीधर मोहोळ यांची वक्रदृष्टी पडली. 21 एप्रिल 2024 रोजी या जैन बोर्डिंग हाऊस मध्ये महावीर जयंतीचा उत्सव होता. त्यासाठीच भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. आता हा तो काळ होता जेव्हा मुरलीधर मोहोळ पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार घोषित करण्यात आले होते. प्रचाराचा धुरळाही उडत होता आणि अगदी 20-22 दिवसांवर म्हणजे 13 मे रोजी पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदान देखील होणार होतं. याच लोकसभा निवडणुकीमध्ये जैन समाजाची एकगट्टा मतं आपल्याला मिळावीत यासाठीच मुरलीधर मोहोळ या महावीर जयंतीच्या कार्यक्रमाला जैन बोर्डिंग हाऊस मध्ये उपस्थित होते. आणि याच कार्यक्रमात बसून मुरलीधर मोहोळ यांच्या डोक्यात शिजत होता जैन बोर्डिंग हाऊसच्या 3.5 एकर जमिनीला हडपण्याचा कट. आता पुढे लोकसभा निवडणुकीचा निकाल येतो. मुरलीधर मोहोळ पुण्याचे खासदार होतात
अगदी पहिल्याच टर्म मध्ये खासदारकीसह केंद्रात राज्यमंत्री पदही मिळतं आणि त्यानंतर जैन बोर्डिंग हाऊसची जमीन हडपण्याच्या कृतीला येते गती. कारण आता आपण केंद्रीय मंत्री आहोत, आपलं कोण काय वाकडं करणार, आपल्यावर कोण ऑब्जेक्शन घेणार, अशाच मदमस्त भावनेतून मुरलीधर मोहोळ यांच्याकडून जागा हडपण्याच्या कृतीला सुरुवात होते. यासाठी सर्वात आधी या जैन बोर्डिंग हाऊसच्या ट्रस्टींकडून जागेचं व्हॅल्युएशन करून घेतलं जातं. म्हणजे 16 नोव्हेंबर 2024 ला जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेचं व्हॅल्युएशन करण्यात आलं आणि या 3.5 एकर जागेची किंमत ठरली 230 कोटी रुपये. जागेचं व्हॅल्युएशन झाल्यानंतर एका महिन्यात म्हणजे 16 डिसेंबर 2024 रोजी याच ट्रस्टच्या ट्रस्टींकडून प्रॉपर्टी सेलिंगच्या निर्णयासाठी मीटिंग पार पडली आणि याच मीटिंगच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 17 डिसेंबर 2024 ला जागेच्या टेंडरिंगसाठी पब्लिक नोटीसही जारी करण्यात आली. टेंडरिंग नोटीस जारी होताच आणि वृत्तपत्रांमध्ये जाहिरात निघताच पुण्यातील 3 बिल्डरांनी जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेसाठी टेंडर भरले. यातील पहिले बिल्डर आहेत रांझेकर, दुसरे आहेत बडेकर आणि तिसरे बिल्डर आहेत गोखले. आता योगायोग बघा, तिन्ही बिल्डर मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जवळचे. आता मुरलीधर मोहोळ यांच्या जवळच्या या तिन्ही बिल्डरनी टेंडरचं एस्टिमेट कसं भरलंय तेही नीट बघा. म्हणजे रांझेकर बिल्डरनं एस्टिमेट भरलं 185 कोटींचं, बडेकर बिल्डरनं एस्टिमेट भरलं 200 कोटींचं आणि गोखले बिल्डरनं एस्टिमेट भरलं 230 कोटींचं. इथेही एक गंमत आहे, तीही बघा. ट्रस्टींनी आधीच या जागेचं व्हॅल्युएशन 230 कोटी आहे हे जाहीर केल्यानंतरही रांझेकर आणि बडेकर बिल्डर त्या व्हॅल्युएशन पेक्षा कमी एस्टिमेट भरतात, म्हणजे 185 कोटी आणि 200 कोटी. याचं कारण ही जागा गोखले बिल्डरच खरेदी करणार हे आधीच ठरलेलं होतं. कारण यातील गोखले बिल्डर आणि बडेकर बिल्डर हे मुरलीधर मोहोळ यांचे पार्टनर आहेत. म्हणजे या दोन्ही बिल्डर सोबत मुरलीधर मोहोळ यांची 50-50% पार्टनरशिप आहे आणि ही माहिती मुरलीधर मोहोळ यांनीच लोकसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून उघड होते. आता इथपर्यंत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जैन बोर्डिंग हाऊसची जमीन हडपण्याच्या प्रकरणातील रोल स्पष्ट होतोय. मात्र इथून पुढे अप्रत्यक्षरित्या या प्रकरणात एंट्री होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची, आणि ती कशी हेही नीट समजून घ्या. कारण 28 फेब्रुवारी 2025 ला राज्याचे धर्मादाय आयुक्त अमोक कलोटी, जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मावस भाऊ आहेत, त्यांच्याकडे या जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या खरेदी विक्रीच्या परवानगीसाठी अर्ज करण्यात आला. कारण ही जागा ट्रस्टची आहे. बरं, इथे जमिनीच्या खरेदी विक्रीच्या परवानगीसाठी कारण काय दिलं गेलं, तर ही ट्रस्ट आर्थिक अडचणीत आहे आणि या ठिकाणचं स्ट्रक्चर देखील मोडकळीस आलंय. मात्र ही ट्रस्ट कधीच आर्थिक अडचणीत नव्हती. उलट 2023 पर्यंत याच ट्रस्टच्या अकाउंटवरती तब्बल 9 कोटी सरप्लस अमाउंट जमा होती. हीच अमाउंट ट्रस्टींनी आपल्या वैयक्तिक उद्योगामध्ये वळवली आणि जैन बोर्डिंग हाऊसची ट्रस्ट आर्थिक अडचणीत असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला, असा दावा राजू शेट्टींनी केलाय. आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे या जमिनीवरती हॉस्टेल आहे किंवा मंदिर आहे याचा उल्लेखही या अर्जात करण्यात आला नाही, तर मंदिराचा उल्लेख एक स्ट्रक्चर असा करण्यात आला. आता इथे आणखी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे हा परवानगी अर्ज आधी पुणे धर्मादाय आयुक्तांकडे जायला हवा होता. मात्र तसं न करता हा अर्ज थेट पाठवला गेला राज्याचे धर्मादाय आयुक्त अमोक कलोटी यांच्याकडे. कारण हे अमोक कलोटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मावस भाऊ आहेत आणि मुरलीधर मोहोळ हे फडणवीसांचे चेले. बरं, हा अर्ज 28 फेब्रुवारीला आल्यानंतर अवघ्या 2 आठवड्यात राज्याचे धर्मादाय आयुक्त अमोक कलोटी यांनी तो मंजूरही केला. म्हणजे राज्यातील अनेक ट्रस्ट, अनेक मंदिरांचे वाद वर्षानुवर्ष तसेच भासण्यात पडलेत. मात्र राज्याच्या धर्मादाय आयुक्तांनी पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीचं प्रकरण मात्र तातडीनं मार्गी लावून 4 एप्रिलला जागा विकण्याची अधिकृत परवानगी दिली. धर्मादाय आयुक्तांनी 4 एप्रिलला जागा विकायला मंजुरी दिल्यानंतर 15 मे 2025 रोजी साठेखत म्हणजे मालमत्तेच्या खरेदी विक्रीचा करारही झाला. आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, बिल्डर विशाल गोखले, राज्याचे धर्मादाय आयुक्त अमोक कलोटी आणि ट्रस्टी यांनी संगनमतानं हा भूखंड जवळपास गिळलाच होता.
मात्र या प्रकरणात ट्विस्ट आलं ते 24 सप्टेंबर 2025 रोजी. म्हणजे 24 सप्टेंबरला या जैन बोर्डिंगचे काही माजी विद्यार्थी, जैन समाजाचे काही लोक आणि मंदिराशी संबंधित काही जैन मुनी यांनी हायकोर्टामध्ये या जमीन खरेदी विक्री प्रकरणाविरोधात याचिका दाखल केली. त्यानंतर याच प्रकरणामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी एक हस्तक्षेप याचिकाही दाखल केली. त्यानंतर कोर्टानं या याचिकांवरती सुनावणी घेत 9 ऑक्टोबर ही निकालाची तारीख जाहीर केली आणि याच कोर्टाच्या निकालाच्या तारखेच्या 2 दिवस आधी सुरू झालं या जमीन हडपण्याच्या प्रकरणातील अंतिम नाट्य. म्हणजे कोर्टाच्या 9 ऑक्टोबरच्या निकालाच्या 2 दिवस आधी 7 ऑक्टोबरला गोखले बिल्डरनं बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आणि कर्नाटकातील बिरेश्वर क्रेडिट सोसायटीकडे कर्जासाठी अपील केलं आणि अगदी एका दिवसात बिरेश्वर क्रेडिट सोसायटीकडून 50 कोटी आणि बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेकडून 20 कोटी असं एकूण 70 कोटींचं कर्ज मंजूरही झालं. म्हणजे कोणत्याही कागदपत्रांची शहानिशा न करता अवघ्या एका दिवसात 70 कोटींचं कर्ज मंजूर झालं आणि हे कर्ज मिळवण्यासाठी गहाण टाकण्यात आलं या 3.5 एकर जमिनीसह त्यावरील जैन मंदिर. आता हे कर्ज एका दिवसात मंजूर झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 ऑक्टोबरला एकाच दिवसामध्ये जागेचं खरेदी खत केलं गेलं. त्याच दिवशी मुद्रांक शुल्कही भरलं गेलं आणि त्याच दिवशी ट्रस्टींच्या खात्यावर ठरलेली रक्कमही वर्ग झाली. पाहिलं किती वेगानं हे सगळं काम केलं गेलंय ते. यासाठी अख्खी यंत्रणा कामाला लावली गेली. म्हणजे पुणे पालिकेच्या आयुक्तांपासून ते अगदी राज्याच्या धर्मादाय आयुक्तांपर्यंत आणि तहसीलदारांपासून ते मुद्रांक शुल्क कार्यालयापर्यंत हे सर्व अधिकारी या जमिनीचा व्यवहार एका दिवसात पूर्ण करण्यासाठी झटताना पाहायला मिळाले. का तर यामागची अदृश्य शक्ती आणि ही अदृश्य शक्ती होती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची. या विक्री व्यवहाराला मान्यता देणारे धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे जवळचे नातेवाईक, खरेदी करणारी जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये केंद्रीय मंत्री भागीदार, अशा पद्धतीचा आहे. खरेदी व्यवहार झालेला आहे 230 कोटीला. आणि या कंपनीनं एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीरपणानं सांगितलं की याच्यातून आम्हाला 3,000 कोटी रुपयाची कमाई होणार आहे. म्हणजे 3,000 कोटी रुपये जिथं कमावले जाणार आहेत ती मालमत्ता केवळ 230 कोटीला विकली गेलेली आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये आपला पाय खोलात गेल्याचं पाहून मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी थातूर मातूर स्पष्टीकरण देऊन स्वतःचा बचाव करण्याचाही प्रयत्न केला. अगदी या व्यवहारांशी माझा संबंध नाही, मी आधीच गोखले प्रॉपर्टीज मधून बाहेर पडलोय, राजीनामा दिलाय असं मोहोळ यांनी सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. 25 नोव्हेंबर 2024ला मी ह्या दोन्ही LLP मधनं बाहेर पडलो. त्याचं हे ऑफिशियल डॉक्युमेंट मी आपल्याला दाखवतो. आपण सगळे तारीख पाहू शकता, इथे तारीख दिलेली आहे. या दोन्ही LLP मधनं मी बाहेर पडलो नोव्हेंबर 2024. मग या जैन बोर्डिंगचा एकूण जर आपण क्रमवारी पाहिली की हा व्यवहार कसा झाला तर 16/12 म्हणजे 16 डिसेंबर बघा, म्हणजे मी बाहेर पडून त्याच्या आधी 1 महिना झाला होता आणि त्याच्या आधी सुद्धा या दोन्ही फर्ममध्ये माझा एकही व्यवहार, एकही प्रोजेक्ट गोखलेंबरोबर झालेला नाही. मात्र शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या केविलवाण्या स्पष्टीकरणानंतर त्यांचं आणखी पितळ उघडं पाडलं. म्हणजे मुरलीधर मोहोळ यांनी गोखले प्रॉपर्टीज मधून राजीनामा दिलेलाच नाही असा दावा रवींद्र धंगेकरांनी केला. त्याचवेळी जैन बोर्डिंग हाऊसच्या 3.5 एकर जागेवर 34 मजल्याचे 2 टॉवर उभारून तब्बल 2,700 ते 3,000 कोटींचा बिझनेस करण्याचा प्लॅन मुरलीधर मोहोळ आणि गोखले बिल्डरचा होता असाही आरोप रवींद्र धंगेकरांनी केला. स्वतः मुरलीधर मोहोळ त्या कंपनीत सदस्य होते, बडेकर असतील, गोखले असतील. आणि मग ही सगळी प्रक्रिया 80-85% पुढे गेल्यानंतर यांनी राजीनामा दिला म्हणतात. कोणाला दाखवलं राजीनामा, कुठं रजिस्ट्रेशन केलं, त्याचं कोणाजवळ दिला आणि कोणाला माहित. तुम्हाला बी दिला का नाही मला माहित नाही, पण हा राजीनामा काय दिलेला नाही. आता हे जमीन हडपण्याचं प्रकरण चांगलंच तापलेलं असताना जैन समाजानं 28 ऑक्टोबरला मुंबईमध्ये मोर्चा काढण्याची हाक दिली. त्यातच राजू शेट्टी, रवींद्र धंगेकरांसह विरोधी पक्षांनी मुरलीधर मोहोळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना घेरल्यावर प्रकरण अंगलट आल्याचं पाहून
ज्या धर्मादाय आयुक्त अमोल कलोटींनी आधी या जैन बोर्डिंग हाऊसची जमीन विकण्यास परवानगी दिली होती, त्यांनीच आता या जमिनीच्या विक्रीस स्थगिती दिली आहे. म्हणजे अखेर जैन समाज आणि जनतेच्या रेट्यासमोर या भ्रष्ट सरकारला झुकावं लागलं. जैन ट्रस्टच्या जमिनीची विक्री थांबवावी लागली. असं असलं तरी जे धर्मादाय आयुक्त या जमीन घोटाळ्यात सहभागी आहेत, ज्यांनी इतक्या लगबगीनं आधी जमीन विक्रीच्या सर्व परवानग्या दिल्या होत्या, त्यांच्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय कारवाई केली असा सवालही सध्या विरोधकांकडून उपस्थित केला जातोय. तर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची ईडी चौकशी करा, त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, अशी मागणी देखील विरोधक करतायत. मात्र राज्यात आणि केंद्रातही सरकार त्यांचंच. बरं, त्यातही जमीन हडपणारे मुरलीधर मोहोळ फडणवीस आणि अमित शहाचे लाडके चेले, तर जमिनीच्या खरेदी विक्रीस परवानगी देणारे धर्मादाय आयुक्त मुख्यमंत्र्यांचे मावस भाऊ. अशा स्थितीमध्ये कारवाईची अपेक्षा करणं हा तर विरोधकांचा भाबडेपणाच आहे. मात्र या प्रकरणावरून ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणाऱ्या मोदींच्याच मंत्रिमंडळातील मंत्री कसे सत्तेचा दुरुपयोग करून जमिनी गिळत सुटलेत आणि भ्रष्टाचार करत सुटलेत, हे महाराष्ट्रातील जनतेसमोर पुन्हा एकदा उघड झालंय. माझा व्हिडिओ कसा वाटला या विषयावरती तुमची काय मतं आहेत ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.